आता अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा गावातील मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीतनं जीवघेणा प्रवास करावा लागतोय। सोमवारखेडा गावातील नदीवरती पुलाचं काम 6 महिन्यांपासून सुरू आहे। पुलाचं काम सुरू असल्यामुळे कंत्राटदारानं पर्यायी रस्ता न काढता येण्यासाठी जाण्यासाठी रस्ता पूर्णपणे बंद करून ठेवलाय। त्यामुळे नागरिकांना आणि शाळेतल्या लहान मुलांना खूप त्रास होतोय। मुलांना शाळेत जाण्यासाठी या पुलाखालनं असलेल्या नदीतून दुसऱ्या कडेला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस कोसळत असून मोठ्या प्रमाणात धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 28 धरणं आहेत आणि या 28 धरणांपैकी आतापर्यंत 17 धरणं भरल्याची माहिती मिळते। लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे। तर गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समूहातनं 1 जूनपासून आतापर्यंत नांदूर बदनेश्वर बंधाऱ्यातनं 14,152 दशलक्ष घनफूट म्हणजेच 14.152 टीएमसी पाणी जायकवाडी धरणाकडे वाहून गेलंय। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्याच्या कोपरे मांडवे इथे राईचा धबधबा खळखळून वाहू लागलाय। उंच कड्याच्या डोंगरावरनं खळखळून वाहणारा पांढरा शुभ्र हा धबधबा दाट धुकं आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ पर्यटकांचं लक्ष वेधून घेते। अशातच हे विलोभनीय दृश्य बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। राजस्थानच्या अजमेरमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। नागरिक जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडताना दिसून आलेत। रस्त्यावरनं पाणी ओसंडून वाहत असताना नागरिकांनी रस्ता ओलांडला। हे सगळे नागरिक अजमेर शरीफ दर्ग्याला जात होते आणि मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती जे काही पाणी साचले, अक्षरशः नदी वाहते रस्त्यावरती, त्याचा मोठा फटका या मुसळधार पावसाचा अजमेरला आलेल्या भाविकांना बसला। इथे पावसामुळे एक भिंत देखील पडली आणि सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र गाड्या देखील या पाण्याच्या प्रवाहात रस्त्यावरनं वाहत जाताना दिसतायत। अजमेर मधली ही दृश्य। हिमाचल प्रदेशच्या मंडी इथे सुद्धा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। भूस्खलनामुळे घरं देखील कोसळली आहेत। व्हिडिओमध्ये एक घर पत्त्याच्या बंगल्यासारखं डोंगरावरनं कोसळतानाचा थरार बघायला मिळालाय। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय आणि एक असंच डोंगर उतारावर असलेलं एक घर अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना आपल्याला दिसतंय। मुसळधार पावसाचा हा परिणाम। तर हिमाचल प्रदेशच्याच मंडी इथेच भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घरं आणि वाहनं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत। रस्त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याची ही दृश्य। गाड्यांवरती हे सगळे ढिगारे जमलेले दिसतायत। हिमाचल प्रदेशच्या मंडी इथे मुसळधार पाऊस आणि वारा यामुळे सगळी पडझड झाली आहे घरांची। घरांसोबतच वाहनं सुद्धा ढिगाऱ्याखाली अडकून पडली। तर मंडीमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 26 घरांचं नुकसान झालंय। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। ही परिस्थिती हिमाचल प्रदेशच्या मंडी इथली। अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय। सगळे डोंगरकऱ्यावरचे हे ढिगारे, माती, दगड हे घरांवरती, रहिवाशी वस्तीवरती वाहून आलेले आहेत आणि 26 घरांचं या भूस्खलनामुळे आतापर्यंत नुकसान झाल्याची बातमी येते। अनेक गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय। तर हिमाचल प्रदेशातील उना इथे सोनभद्रा नदीला देखील पूर आलाय। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। हिमाचल प्रदेशच्या उना इथे स्वान नदी ओलांडताना 5 कामगार जोरदार प्रवाहामध्ये अडकले आणि या सगळ्यांना वाचवण्यात यश आलं असून 5ही कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले। हिमाचल प्रदेशच्या शिमला इथे भूस्खलन झालं। 4 पदरी रस्त्याच्या बांधकामाचा एक भाग त्यामुळे कोसळला। शेकडो एकर सफरचंद शेती सुद्धा उद्ध्वस्त झाली आहे।
केदारनाथ धामहून परतणारे भाविक हे सोनप्रयाग इथे भूस्खलन क्षेत्रामध्ये अडकून पडलेत। एसडीआरएफ कडनं भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सततच्या पावसामुळे अनेक रस्ते खराब झालेत। भाविक भूस्खलन क्षेत्रामध्ये अडकलेत आणि या पावसामुळे अनेक रस्ते खराब झालेत। तर ही दृश्य सगळं काही सांगून जात आहेत। या रस्त्यावरती आलेला हा दगड मातीचा ढिगारा, हा रस्ता आहे खरं तर दळणवळणाचा, मात्र तिथे या सर्व पर्यटकांना थांबवून ठेवण्यात आलेलं आहे। जेसीबीच्या साहाय्यानं हा ढिगारा बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। मगच हे पर्यटक किंवा ही लोक हा रस्ता पार करू शकणार आहेत। केदारनाथ धाम इथून परतत असताना नागरिकांना या भूस्खलनाचा सामना करावा लागला। रस्त्यामध्ये या सर्व पर्यटकांना अडवण्यात आलं, थांबवून ठेवण्यात आलं आणि मग हा रस्ता रिकामा केल्यानंतर ही दरड बाजूला हटवल्यानंतरच रस्ता सुरू झालाय। जम्मू काश्मीरमधल्या उरी इथे भूस्खलनामुळे श्रीनगर मुझफ्फराबाद हा रस्ता बंद झाला। रस्त्यावरती आलेल्या ढिगाऱ्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती। छत्तीसगडमधल्या अंबिकापूरमध्ये सुद्धा ट्रॅक्टर अडकून पडला होता। नदी ओलांडताना अचानक पाण्याची पातळी वाढली आणि शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकून पडला। छत्तीसगडमधल्या बस्तरमध्ये मुसळधार पावसानं प्रचंड नुकसान झालंय। या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे जगदलपूरला जोडणारा नाला पाण्याखाली गेला आणि रस्ता बंद झाल्यामुळे 20हून अधिक गावांचा संपर्क त्यामुळे तुटला। छत्तीसगडमधल्या जगदलपूर या ठिकाणची ही दृश्य आहेत। हा पूल जो आहे नाल्यावरचा तो पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। अर्थातच दोन भागांचा संपर्क तुटलाय। तर छत्तीसगडमधल्या बस्तरमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं प्रचंड नुकसान केलंय। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर दुसरीकडे गुजरातच्या राजकोटमधील शकुरा नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलाय। ही नदी सध्या दुथडी भरून वाहतेय। पाण्याची पातळी वाढल्यामुळे घाट पाण्याखाली गेलेत। प्रशासनानं लोकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचा इशारा दिलाय। तर हरियाणामधील कुरुक्षेत्रामध्ये मार्कंडा नदीवरील धरण तुटल्यामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। पाटबंधारे विभागाच्या पथकाकडनं धरणाच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे। धरण फुटल्यामुळे हरियाणामध्ये पाणीच पाणी झालं। तर झारखंडमधील चाईबासा इथे विशाल अशी करो नदी ओलांडताना शाळकरी मुलं आपला जीव धोक्यात घालतायत। नदी ओलांडण्यासाठी लोकांना छोट्या होड्या हा एकमेव पर्याय आहे आणि याच होड्यांमधनं नदी पार करावी लागते। लहान मुलांसकट हे लोक आपल्या कामासाठी किंवा इतर हे लोक नदी ओलांडतायत या छोट्या होडीच्या आधारे।